आता टीचरांचा बड्डे केला. ॲक्च्युली 7 तारखेला टीचरांचा बड्डे होता, पण टीचर बाहेर असल्यामुळे मी लेट आली. तर आता टीचरांचा बड्डे करून मी चालले शूटला. आता हे माझ्या नखांचं शूट. लेट्स गो. गाईज आज गुरुवार आहे, तर व्हेज जेवायला आलं मधुराम हॉटेलमध्ये. कसं वाटतंय रे जेवण? ॲक्च्युली मला डाळ खिचडी खूप आवडते. व्हेजमध्ये मला फक्त डाळ खिचडीच आवडते. आता मस्तपैकी पोट भरून जेवलो ना. आत्ता चालल्या आम्ही शूटला. पिकॉक नेल आर्ट म्हणून जे आहेत आपल्या शूजच्या सॅलूनमध्येच तिचा स्टुडिओ आहे. सो चला बघूया तिचा स्टुडिओ कसा आहे आणि ती माझ्या कशा प्रकारे नेल्स करते. आता आम्ही शूजच्या अकॅडमीवर फायनली आलो आहे. चला आता बघूया. शूज तर इकडे नाही आहे. आतमध्ये कोण कोण आहे बघू. तर आपण शूजच्या अकॅडमीवर आता पिकॉक नेल्स आरती राठोड यांनी सुरू केलेलं आहे. चला बघूया. तर इकडे नेल स्टुडिओ सुरू केला आहे. हाय आरती ताई. हाय. तर ताई आज माझे कोणते नेल्स करणार आहेत तुम्ही? आज मी काहीतरी डिफरंट डिझाईन वगैरे पॅटर्न्स वगैरे करेन. चला बघूया. आणि ताई तुमच्या जर आम्ही म्हणजे आमच्या गावात बोला कुठे अशा ऑर्डर्स वगैरे असल्यावर तुम्ही स्वतः येऊ शकतात ना? ऑल ओव्हर मुंबई. ओके. तर बघूया आता ताई म्हणजे कसे नेल्स करते. आणि ज्यांना कोणाला लग्नासाठी परत कोणत्या प्रोग्रामसाठी नेल्स वगैरे करायचे असतील तर तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करा. गाईज माझे नख बघू शकतात तुम्ही. चिंटुकले आहेत. आता त्याची ताई काय करते बघूया. नेल बायटर्स. नेल बायटर्स मी हाय ती ॲक्च्युली. आता काय नवीन करणार आहे काय माहिती. हे पण माहिती तिला गुरुवारचा दिवस. शार्प नाही. अजून तुम्हाला दाखवते बघा नेल्स कसे लावतात. लागला. हे बघा माझ्या नखांची साईज. कोणता तरी शेड करते मी याच्यातला. यो करू. काय खावशील? हे काय लावायला घेतलं नाही? ॲक्रिलिक पावडर. ॲक्रेलिक पावडर लावतायत आता. आणि त्याच्याने पूर्ण नेल आपले सेट होतात ना? हो. तरी किती दिवस राहू शकतात? 3 to 4 weeks. म्हणजे एखाद महिना तरी हे ॲक्रेलिक नेल्स आपण केले तर 1 महिना तरी राहू शकतो. गाईज पहिला नखा माझी कशी होती आता बघा कशी आहे. एवढं सगळं आम्ही कामं केलं आहे या नखांवर. आता याचं काय सुरू होणार? पेंटिंग. नेल आर्ट. आता याच्यावर होणार नेल आर्ट. नेल आर्ट ऑलमोस्ट होत आलंय. कोणते नेल्स केलेत ताई आपण? कॅटाय नेल आर्ट. कॅटायनी नेल आर्ट. नेल आर्ट. हे बघा आता जादू. ह्याच्यावर मॅग्नेट फिरवते ताई म्हणजे तो जसा पाहिजे तसा शेड दिसायला बघा. हे मॅग्नेट नक्की काय असते? याच्याने कॅटायचा इफेक्ट येतो. हां त्याचा हल्ल्यासारखं पण मला वाटतं थोडंसं.
जसं तू मूव करशील ना फिंगर्स तसं तुला कलर चेंज होतो. त्याच्यामध्ये येल्लो, ग्रीन, पिकॉक ग्रीन असे शेड्स. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्यांच्या स्टुडिओचा ॲड्रेस प्लस त्यांचा नंबरसुद्धा देते आहे. जर कोणाला नेल आर्ट करायचे असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस तुम्हाला शिकायचं असेल किंवा ताईंचे पर्सनल क्लासेससुद्धा असतात. म्हणजे ताई मंथली पण क्लासेस घेतात आणि तुमचे 3 डेज 50 डेज 3 डेजचे असे सुद्धा त्यांचे वेगवेगळे क्लासेस आहेत जे फक्त नेल आर्टचे आणि नेल्सवर असतात. तर ते पण तुम्ही अटेंड करू शकता. तर ताईंना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देते. प्लस खाली स्क्रीनवर सुद्धा नंबर आला आहे. त्या नंबरवरून तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव सांगून पण ताई तुम्हाला कन्सेशन थोडंसं देणार. सो तुम्ही नक्की विजिट करा आणि माझे नेल्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. ज्यांना कोणाला क्लास लावायचा असेल नेलसाठी तर त्याचे क्लासेस चालू आहेत. प्लस त्याच्यासाठी एक ऑफरसुद्धा आहे की म्हणजे जिकडे तुम्हाला डबल टिबल फी तुम्हाला घेतली जाते तिकडे असं काहीच नाही. इकडे ताई समजूनसुद्धा फीज घेतात आपल्याकडून आणि खूप छान आणि मस्त असे नेल्सचे क्लासेस पण घेतले जातात. तर छान आणि मस्त असे माझे नेल्स तुम्ही बघू शकतात की बघू शकतात. शेड पण त्याच्यामध्ये वेगवेगळे चेंज होतात आणि परत वरून ग्लिटरसुद्धा आहे ना. तर मस्त असे ताईने माझ्या नेल्स केलेले आहेत. कोणाला नेल करायचे असतील किंवा लग्नासाठी वगैरे ऑर्डर्स द्यायचे असतील तर पिकॉक नेल्स असं त्यांचं पिकॉक नेल्स बाय आरती राठोड असं एक इन्स्टा ID आहे जिकडे माझी नेल्सची व्हिडिओ त्यांना कोलॅब होणार आहे. प्लस मी कोलॅबमध्ये शूजच्या अकॅडमीमध्ये हे शूज नसल्यावर असणारी आमची शीतल शर्मा ही पण एक चांगली अशी मेकअप आर्टिस्ट आहे. गाईज सायडर लोकांसाठी आमची शीतल खूप मस्त मेकअप करेगी ना. पहिला माझा करणार आहे ती 2 महिने. शीतल ताई बाय. अरे बाप रे ब्लॉग में आने के लिए इतना बाय बाय. सूस के पार्लर के लोग सूस पार्लर बाय बाय गाइस. बाय दादा. गाईज नेल आर्ट करून तर झालं आणि आता आम्ही आलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये. चला बघूया कारण की त्या दिवशी मंदिर बंद भेटलेलं सो मला दर्शन घ्यायचं होतं तर मी आली आहे. आता आपण जाऊया स्वामींच्या मठात. दर गुरुवारप्रमाणे ह्याही गुरुवारी स्वामींना भेटायला जाऊया. लेट्स गो. आपण आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये.